नमस्कार. एखाद्या राजाने आपल्या आजूबाजूला पसरलेल्या इतर राज्यांमधली राजकीय परिस्थिती पाहून त्याचा भविष्यामध्ये आपल्या राज्यावर होणारा परिणाम जोखून आणि मग एक निर्णय घेतला की फलाण्या राजाविरुद्ध दुसऱ्या राज्याबरोबर आता आपल्याला युद्ध करणं गरजेचं आहे. असा एकदा निर्णय झाल्यानंतर त्या राजाने जर आपल्या सरसेनापतीला पाचारण केलं आणि पुढे उभे राहिलेल्या सरसेनापतीला जर त्या फलाण्या देशाविरुद्ध दुसऱ्या राज्याविरुद्ध युद्ध पुकारण्याचा आदेश दिला आणि त्याच वेळेला हा आदेश ऐकल्यानंतर सरसेनापती काकुळतीने त्या राजाला सांगायला लागला की महाराज, ही युद्ध सुरू करण्याची योग्य वेळ नाही. उगाचच्या उगाच तुम्ही मला आत्ता युद्धाच्या भरीस पाडू नका आणि तुम्ही जर आदेशच दिलात आणि मी माझं सैन्य घेऊन त्या दुसऱ्या राज्यावर हल्ला केला तर तुम्हाला मी आपल्या पराभवाची 100% हमी आत्ताच देऊन टाकतो. साहजिकच सरसेनापतीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटेल की तो सरसेनापती भित्रा असला पाहिजे, कमकुवत मनाचा असला पाहिजे आणि युद्ध सुरू करणारा तो नाखुश असायला पाहिजे. हीच घटना आपल्या भारत देशाच्या मध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये घडून गेलेली आहे. 1970 साली आपल्या शेजारी जे राष्ट्र आहे पाकिस्तान, त्याच्यामध्ये त्यांच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पूर्व पाकिस्तानमध्ये शेख मुजीबुर रहमान नावाचे जे एक लोकप्रिय नेते होते, त्या नेत्याने म्हणजे त्यांच्या पक्षाने पाकिस्तानी लोकसभेतल्या जास्तीत जास्त जागा जिंकल्या आणि मग पंतप्रधान होण्यासाठी ते इस्लामाबादला रवाना झाले. पंतप्रधान पद घेण्यासाठी इस्लामाबादला रवाना झालेल्या या शेख मुजीबुर रहमानना तेव्हा जे पंतप्रधान होते भुत्तो, त्याने थेट तुरुंगामध्ये टाकलं. साहजिकच आपण बहुमताने निवडून दिलेल्या नेत्याला याह्या खान आणि भुत्तोंच्या कटकारस्थानामुळे पाकिस्तानचं पंतप्रधान पद मिळत नाही हे लक्षात आल्यावर पूर्व पाकिस्तानमध्ये मग बंडाळी आणि दंगे धोपे सुरू झाले. ते दंगे धोपे शमवण्यासाठी आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचं दमन करण्यासाठी मग पश्चिम पाकिस्तानातून भलं मोठं सैन्य पूर्व पाकिस्तानामध्ये उतरलं आणि मग त्यांनी तिथल्या बंगाली लोकांच्यावर अनन्वित असे अत्याचार करायला सुरुवात केली. साहजिकच जीवाच्या भीतीने मग हे बंगाली लोक पळायला लागले आणि मग आपल्या भारत देशामध्ये शरण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. काही दिवसामध्ये येणाऱ्या शरणागतींचा आकडा हा 23-24 लाखाच्या पुढे गेला आणि मग आपल्या अर्थव्यवस्थेवर या एकंदर सगळ्या प्रकाराचा फार मोठा ताण पडायला लागला. आपल्या देशावर पडणारा हा आर्थिक ताण जेव्हा पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना जाणवला तेव्हा सामोपचाराने हा प्रश्न सुटण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मग अमेरिकेला प्रयाण करून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन यांची भेट घेतली. निक्सनना सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि मग पाकिस्तानी सैन्याला तुम्ही आवरायचा आदेश द्या किंवा असं काहीतरी घडवून आणा की ज्याच्यामुळे बंगाली जनतेवर लष्कराकडून होणारे अत्याचार ताबडतोब थांबतील. पण निक्सन यांचा या पाकिस्तानमधल्या कुभांडाला कटकारस्थानाला चांगलाच पाठिंबा होता आणि त्यामुळे इंदिरा गांधींनी काकुळतीने सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींना राष्ट्राध्यक्ष निक्सन याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मग इंदिरा गांधी आपल्या देशामध्ये परत आल्या आणि मग केवळ आता युद्धाचा एकच पर्याय आपल्या पुढे आहे असं त्यांच्या मनामध्ये यायला लागलं. 28 एप्रिल 1971 रोजी मग त्याने
आपल्या जवळच्या सहकार्यांची एक बैठक बोलावली। त्याच्यामध्ये अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण, संरक्षण मंत्री जगजीवन राम आणि परदेश मंत्री स्वर्णसिंग हे होते। त्यांच्या जोडीला रफी अहमद केडवाई हे त्यावेळेला जे शेतकी मंत्री इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये होते तेही या बैठकीमध्ये सामील झाले। इंदिरा गांधींनी आपण अमेरिकेमध्ये जाऊन जी बोलणी केली आणि त्याच्यावर निरुत्तर करून आपल्याला जे पाठवण्यात आलं ती सगळी हकीकत आपल्या सहकाऱ्यांसमोर विशद केली आणि मग आपल्या मनातला एक निर्णय इंदिरा गांधींनी समोर बसलेल्या या 4 सहकाऱ्यांना सांगितला की आता आपण आपलं सैन्य या पूर्व पाकिस्तानामध्ये घुसवून पाकिस्तानचं सैन्य जो बंगाली लोकांच्यावर अत्याचार करतंय त्याचा बिमोड करायला पाहिजे। इंदिरा गांधींच्या त्या मंत्रिमंडळातल्या 4ही सहकाऱ्यांना हे म्हणणं पटलं आणि मग ताबडतोब लगेच युद्ध सुरू करायचं असा मनाशी होरा धरून पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी त्यावेळचे आपले लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांना बोलावून घेतलं। सकाळी 11, सव्वा 11च्या सुमारास सॅम माणेकशॉ हे आपल्या कार्यालयातून निघून पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये गेले। पंतप्रधानांना योग्य पद्धतीने अभिवादन करून आणि पंतप्रधानाने बसण्याचा निर्देश दिल्यावर पंतप्रधानांच्या समोरच्या एका खुर्चीवर सॅम माणेकशॉ बसले। पंतप्रधानांनी मग आपल्या मनामध्ये जे काही होतं ते अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ शब्दामध्ये माणेकशॉंना सांगितलं की अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या लष्कराला अटकाव करण्याचं आणि त्यांचा जो अत्याचार चालू आहे त्याचा बिमोड करण्याचं काम आता आपल्याला स्वीकारावं लागेल आणि याच्यासाठी या देशाचे पंतप्रधान म्हणून मी आपल्याला सुचवू शकते की तुम्ही आपलं सैन्य घेऊन पाकिस्तानवर कूच करावी। स्वच्छ शब्दामध्ये परिस्थितीनं रूप घेतलेला निर्णय पंतप्रधान इंदिरा गांधींनी सॅम माणेकशॉंना या सांगितला। आता लगेच माणेकशॉ उठतील, यस प्राईम मिनिस्टर म्हणतील आणि फार तर 24 किंवा 48 तासाची मुदत मागून घेतील आणि आपलं सैन्य या पूर्व पाकिस्तानमधल्या सैन्यावर पाकिस्तानच्या जाऊन तुटून पडेल असं इंदिरा गांधींना वाटत होतं। त्याच वेळेला सॅम माणेकशॉंनी क्षणभर 2 क्षण विचार केला आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली की मॅडम प्राईम मिनिस्टर, तुम्ही बायबल वाचलं आहे का? त्यावेळेला मग तिथे उपस्थित असणारे परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग म्हणाले की माणेकशॉ मॅडम तुम्हाला युद्धाचा आदेश देत आहेत आणि तुम्ही त्यांना बायबल वाचलं का म्हणून विचारताय, बायबलचा इथे काय संबंध आहे? त्यावर माणेकशॉ म्हणाले की मॅडम प्राईम मिनिस्टर, बायबलच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे की तिथे प्रकाश होता आणि तिथे प्रकाश राहिला। तुम्हाला मनात येईल तेव्हा युद्ध सुरू करायचं असं होऊ शकत नाही। मग पुढच्या 10 मिनिटांमध्ये माणेकशॉंनी पंतप्रधान इंदिरा गांधींना सांगायला सुरुवात केली की मॅडम प्राईम मिनिस्टर, तुम्ही आत्ता मला युद्धाचा आदेश देता आहात पण युद्ध करायला आत्ताची परिस्थिती अनुकूल नाही किंवा माझ्या हाताखाली असलेली सेना आत्ता युद्ध करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही। बायबलमधलं हे अवतरण सांगून झाल्यावर मग माणेकशॉ पुढे म्हणाले की मॅडम प्राईम मिनिस्टर, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा युद्ध सुरू करता येणार नाही कारण माझी सेना आत्ता युद्ध करण्याच्या परिस्थितीमध्ये बिलकुल नाही। मॅडम प्राईम मिनिस्टर, मागच्या वर्षी
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये तुमच्या आदेशाप्रमाणे कम्युनिस्टांनी कोणतीही गडबड दंगे धोपे करू नयेत म्हणून मी माझं पुष्कळसं सैन्य या पश्चिम बंगालमध्ये जागोजागी गावोगावी विखरून ठेवलेलं आहे. ते सगळं सैन्य जमा करून त्याला उभारी देऊन सैन्य तयार करून युद्धाला उतरवण्यासाठी मला किमान 1 महिना लागेल. तसंच मॅडम प्राईम मिनिस्टर, आपल्या आदेशाने भारताच्या अन्य राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथल्या पोलीस दलांना मदत करण्यासाठी माझं आणखीन 2 ब्रिगेड सैन्य वेगवेगळ्या राज्यामध्ये पसरलेलं आहे. त्या सगळ्यांना गोळा करून युद्ध सिद्ध करण्यासाठी मला 1 महिन्याचा काळ लागेल आणि या सगळ्या 1 महिन्यामध्ये देशातल्या सगळ्या धावणाऱ्या ट्रेन, बस आणि मिलिटरीचे ट्रक मला कामाला जुंपायला लागणार आहे. मॅडम प्राईम मिनिस्टर, आज 28 एप्रिल आहे आणि हिमालयातलं बर्फ आता वितळायला लागलेलं आहे. आपण पाकिस्तानमध्ये चढाई केल्यानंतर त्याच्या मदतीला येण्याच्या छुप्या उद्देशाने जर चीनचं सैन्य खालून आपल्यावर कोसळायला लागलं तर मॅडम प्राईम मिनिस्टर, मला एकाच वेळेला त्या 2 आघाड्यांवर लढावं लागेल आणि ते नक्कीच कठीण जाणार आहे. त्याच्यानंतर मग त्याच बैठकीमध्ये बसलेल्या रफी अहमद किडवाई या शेतकी मंत्र्यांकडे अंगुली निर्देश करत त्यांच्याकडे रोखून पाहत सॅम माणेकशॉ पुढे म्हणाले की हे बघा, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्य प्रदेश या सगळ्या ठिकाणी आता शेतामध्ये पिकं डोलायला लागलेली आहेत. त्यांच्यामध्ये दाणे भरायची वेळ झालेली आहे आणि पुढच्या महिनाभरामध्ये पंजाबपासून मध्य प्रदेशपर्यंत सगळीकडे शेतीची कामं सुरू होणार आहेत. शेतामध्ये तयार झालेलं हे उभं पीक मग शेतकरी आपल्या घरी आणणार आहेत आणि त्याच वेळेला आज किंवा उद्या मी युद्ध सुरू केलं तर निश्चितपणे पाकिस्तानकडून जर बॉम्ब हल्ले झाले तर या तयार झालेल्या शेतांचं मोठं नुकसान होईल आणि मग पुढची 1-2 वर्ष भारताला भीषण दुष्काळाचा, अन्न टंचाईचा सामना करावा लागेल. मिस्टर रफी अहमद किडवाई, आपली याला तयारी आहे का? त्याच्यानंतर मग पुन्हा पंतप्रधान इंदिरा गांधींकडे पाहत सॅम माणेकशॉने सांगायला सुरुवात केली की मॅडम, आता असलेली माझ्या सैन्याची परिस्थिती, देशामध्ये उभी असलेली पिकं, वर हळूहळू वितळायला लागलेलं बर्फ आणि त्याच्यामधून चीनकडून हल्ला होण्याची शक्यता, या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे एक सेनाधिकारी म्हणून मी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. आणि तरीही जर आपण मला युद्ध करण्याचा आदेश दिलाच तर मी तुम्हाला आपल्या दारुण पराभवाची 100% खात्री इथल्या इथे देतो आहे. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ज्या अडचणींचा किंवा भौगोलिक परिस्थितीचा, उभ्या असलेल्या पिकाचा पंतप्रधान असूनही विचार केला नव्हता, तो सगळा विचार पटकन युद्धाला तयार व्हा आणि हल्ला करा असा आदेश देणाऱ्या इंदिरा गांधींना त्यांच्या समोर बसून केवळ 5 मिनिटाच्या विचारामध्ये सॅम माणेकशॉ याने त्या उदाहरणासह स्पष्ट करून सांगितलं. मग थोडीशी माघार घेत इंदिरा गांधी या सॅम माणेकशॉना म्हणाल्या की सॅम, आपल्याला किती वेळ पाहिजे ते मला सांगा. सॅम माणेकशॉने सांगितलं की मॅडम, आता
थोड्या दिवसांनी पावसाळा सुरू होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये वाहणाऱ्या नद्या या पावसाळ्यामध्ये नद्या राहत नाहीत, तर त्यांना सागराचं रूप येतं. नदीच्या एका किनाऱ्यावर उभं राहिलं तर दुसऱ्या बाजूचा किनारा दिसतही नाही. आणि अशा काळामध्ये माझं सैन्य केवळ रस्ता मार्गे जाऊ येऊ शकतं. आणि तुफान पडणाऱ्या पावसामध्ये आम्हाला हवाई दलाकडून जी मदत नेहमी युद्ध जिंकायला हवी असते, तीही या पावसामुळे किंवा वादळामुळे मिळणार नाही. त्यामुळे मॅडम प्राईम मिनिस्टर, किमान 8 महिन्याचा वेळ मला माझी तयारी करायला आणि मग या भारतातलं जे वातावरण आहे, म्हणजे जो निसर्ग आहे, तो आपल्या मदतीला येईल. नद्यांचं पात्र आणि त्यातलं पाणी आक्रसलेलं असेल, चीनकडून होणाऱ्या कारवाईचा धोका संपलेला असेल आणि मग भारतामध्ये तुमच्याच आदेशाप्रमाणे जागोजागी विखुरलेलं सगळं सैन्य मी एकत्र केलेलं असेल, ते युद्ध सज्ज झालेलं असेल, त्याच वेळेला मी चढाई करीन. त्याच बैठकीमध्ये अतिशय गुप्तपणे ही पाकिस्तानवरची कारवाई आपण 1971 सालच्या नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये करायची हे ठरलं. माणेकशॉ त्याप्रमाणे कामाला लागले आणि 4 डिसेंबरला आपल्या सैन्य दलाने पूर्व पाकिस्तानमध्ये घुसून केवळ 12 दिवसामध्ये पाकिस्तानचा फडशा पाडला आणि पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून कर्नल नियाझी म्हणजे पाकिस्तानचे त्या प्रांतातले जे सैन्य प्रमुख होते, त्यांच्याकडून शरणागती लिहून घेतली. आपल्या अडचणीच नव्हे तर आपल्या सर्व परिस्थितीचं आकलन पूर्णपणे असणारा सॅम माणेकशॉ हा आपला धगधगता निखारा होता. सैन्याधिकारी, लष्कर प्रमुख होते आणि म्हणूनच त्यांना फील्ड मार्शल हा सन्मान भारत सरकारने नंतर दिला. 16 डिसेंबर 1971 आपण पाकिस्तानकडून शरणागती लिहून घेतली. त्याच्यानंतर त्यांच्या मुसक्या पूर्ण आवळणारा सिमला करार झाला आणि मग त्याच्यानंतर एका अनौपचारिक अशा समारंभामध्ये इंदिरा गांधींनी आपल्या मनामध्ये ठुसठुसत असणारा प्रश्न पुन्हा एकदा माणेकशॉंना विचारला. त्यावेळेला वातावरण मोकळं होतं, विजय मिळवून झालेला होता. इंदिरा गांधींनी सॅम माणेकशॉंना विचारलं की सॅम, युद्ध सुरू करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला आपली जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मी आपल्याला विचारलं होतं की हे युद्ध जिंकायला आपल्याला किती दिवस लागतील. तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की मॅडम प्राईम मिनिस्टर, मला हे जिंकायला 30 दिवस लागतील. आणि सॅम, तुम्ही तर अवघ्या 12 दिवसामध्ये युद्ध जिंकून दाखवलं, मग मला त्यावेळेला 30 दिवस लागतील असं सांगण्याचं कारण काय होतं? या आलेल्या प्रश्नावर आपल्या मिशीमध्ये हसत थोडंसं प्राईम मिनिस्टर समोर झुकून आपले लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ म्हणाले की मॅडम, मला पहिल्या दिवशीच माहीत होतं की हे युद्ध आपण 15 दिवसात जिंकणार आहोत. पण त्याचबरोबर मी तुमच्यासारख्या राजकारणी लोकांना ओळखून आहे. मी तुम्हाला 15 दिवसात युद्ध जिंकेन असं सांगितलं असतं आणि जर त्याला थोडासा वेळ जास्त लागतोय असं दिसायला लागलं असतं तर मॅडम प्राईम मिनिस्टर, 16व्या दिवशी तुम्ही माझा गळा धरला असता की सॅम, तुम्ही म्हणाला होता 15 दिवसात युद्ध जिंकू आणि म्हणून
15 दिवसामध्ये युद्ध जिंकण्याची पूर्ण खात्री असूनही मी आपल्याला सांगितलं होतं हे युद्ध जिंकायला मला 30 दिवस लागतील.